गावाचा विकास हा स्वच्छतेतूनच साध्य होतो, हे लक्षात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथे घनकचरा व्यवस्थापन व कचरा विलगीकरणावर भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ठाणगे सर व त्यांच्या टीमने कचऱ्यापासून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग उपस्थितांना समजावून सांगितला. या कार्यशाळेस बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणगे सरांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व, त्यातून रोजगार निर्मिती व पर्यावरण संरक्षण कसे साध्य होते हे सोप्या भाषेत स्पष्ट केले. त्यांच्या मार्गदर्शनाने महिलांना स्वच्छता चळवळीत सक्रिय होण्याची प्रेरणा मिळाली. या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला ओला व सुका कचरा साठवण्यासाठी स्वतंत्र डस्टबिन्स वाटप करण्यात आले. उपस्थितांनी ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकू व गाव स्वच्छ ठेवू अशी एकमुखाने शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंचांनी ठाणगे सर व त्यांच्या टीमचे आभार मानले. उपक्रमासाठी CRP सौ सोनवणे मॅडम, ग्रामविकास अधिकारी सौतेमक मॅडम व ज्येष्ठ कार्यकर्ते श्री आबा जामदाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही कार्यशाळा सावळी विहीर खुर्दसाठी शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरली. आज आमच्या सावळी विहीर खुर्दमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यावरून घनकचरा व्यवस्थापन आणि विलगीकरण या संबंधित कार्यशाळा घेण्यासाठी श्री ठोंबरे सर आणि त्यांची संपूर्ण ठाणगे सर आणि त्यांची संपूर्ण टीम आज आमच्या गावामध्ये येऊन आमच्या गावातील सर्व बचत गटातील महिला, सर्वसामान्य महिला आणि तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेमधून जो घनकचरा विलगीकरण करणार आपण आणि त्यावर जे व्यवस्थापन करणार त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी त्यातून जो रोजगार निर्मिती होईल, जे आपल्याला प्रदूषण टाळता येईल त्या संबंधित अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली. त्याबद्दल मी ठाणगे सरांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आभार मानते. आणि आज आमच्या या कार्यशाळेला उपस्थित झालेल्या सर्व बचत गटातील महिला, CRP सौ सोनवणे मॅडम, तसेच आमच्या ग्रामविकास अधिकारी सौ टेमक मॅडम आणि आमच्या गावातील कार्यकर्ते श्री आबा जामदाडे हे सर्वजण उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते.